राजर्षी शाहू महाराज छत्रपती राजाराम महाराज यांचे आवडते मल्ल यांनी तत्कालीन हिंदुस्थानात आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजवला। भल्या भल्या मल्लांना पंचगंगेचे पाणी पाजले, ज्यांना दक्कन का काला पहाड अशा वीरुदावलीने ओळखले जायचे। असे पैलवान व्यंकप्पा बुरोड यांच्या नेतृत्वाला जिवंत ठेवण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या मान्यतेने व कैलासवासी पैलवान व्यंकप्पा सिद्धू बुरोड चॅरिटेबल ट्रस्ट सांगली आयोजित दक्खन का काला पहाड महान मल्ल व्यंकप्पा बुरोड राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा मंगळवार दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी सांगली येथे होणार आहे, अशी माहिती स्वर्गीय व्यंकप्पा बुरोड यांचे नातू विशाल बुरोड यांनी मल्लविद्याचे अध्यक्ष गणेश कातकडे नन्नू शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली। सांगली जिल्ह्याला कुस्तीची दैदिप्यमान परंपरा आहे। त्या परंपरेत अनेक मोठे पैलवान झाले, त्यापैकी अग्रगण्य नाव ज्यांचं घेतलं जातं ते म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांचे आश्रित मल्ल पैलवान व्यंकप्पा बुरोड। व्यंकप्पा बुरोडांना दक्खन का काला पहाड अशी सुद्धा बिरदावली होती। त्यांच्या नावानं राष्ट्रीय पुरस्कार हा आपण मंगळवार दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी दैवज्ञ भवन सांगली येथे देत आहोत, की आज कुस्तीसारखा खेळ कुठेतरी पिछाडीस पडत आहे आणि या खेळात ज्यांनी आयुष्य अर्पण केलं, ज्यांनी आपल्या आयुष्यातला बहुमूल्य वेळ या कुस्तीसाठी दिला, अशा अवलियांना वेगवेगळ्या कॅटेगरीत पुरस्कार देऊन सन्मानित करून त्यांना कुस्तीसाठी परत प्रवृत्त करावे ही भूमिका या पुरस्काराच्या पाठीमागे आहे। महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या मान्यतेने व कैलासवासी पैलवान व्यंकप्पा सिद्धू बुरोड चॅरिटेबल ट्रस्ट सांगली आयोजित या पुरस्कार सोहळ्यासाठी सर्व पैलवान मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, की कुस्ती सारखा रांगडा खेळ हा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हा पुरस्कार नक्कीच प्रेरणादायी ठरेल असं माझं वैयक्तिक मत आहे। धन्यवाद।